इकडे इकडे तोंडाला आंब लागले तो पाऊस गेलो बांध घालून आलाय मम्मीला काय बोलायला सांगाय नको कसं वातावरण बघ पाऊस गेलो बघ देव आता देव दिसायला लागला सूर्यनारायण 6 वाजून गेलं ना बघ लटू लटू या आमच्या लोटून आवाज दिला ये वातावरण बघ कसलं भारी ये चल बाल्या नाही आला वाटतं ये आलो लट्टू जी लड्डू शेट काय खाल्लास कुठे शिंगा रंगून आलाय शी ओ लट्टू कुठं रंगून आला शिंगा हा होय चल चांगलं टुमटुमीत आहेस खाऊन पिऊन हा चल चल जायचं चल तांबेटी खा तांबेटीवाला चल कसा आहे बांध घाला गेला होता बांध घालून आलाय किशा पण असंच बोलतो मधीत काहीतरी ते बोलत आहेत चल ते मालक बोलत त्याला वाटलं आता ना पेरणी करायची जावा चल 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 इथून खाली चल नंतर खाते पाला नंतर कधी खायच बसला भारी दिसतोय पाऊस पडून गेला बरा वाटतो असा हे चल 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 ते मम्मी आली चल इकडे इकडं हिसर पाहिशी हिसर इकडं चल बाबू चल हो चल वाड्यात जायला असतोय चल हो इकडं इकडे इकडं तोंडाला आंब लागले तो बोलला असतं तर सांगितलं असतं कुठं आहेत आंब ते चप्पल पण नाही आणली खवल ना आमची आहे हो त्या जायचं नाही वाटतं बाल्यावर आहे ना तो पण येईल वाटतो मी चल भांडणा करतील ती दोघा जण आम्ही कोबा केलेला वाड्याला त्यामुळे आता गुरांना मस्तपैकी आरामशीर बसता येईल काय रे टप्पी 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 वातावरण बघा गावाला लवकरच पेरणी सुरू होईल तेव्हा दाढी भाजलेले आहेत आणि मग नंतर फोड बेर सर्व शेतीची कामं होतील आता आगोट आणि मग लावणी होईल गणपती बाप्पांचं आगमन इथून पुढे भारी दिवस गरमीचे दिवस संपतील आता टंगलिंग लिंगलिंग लिंगलिंग